कमालीची मॅच ही देखील पाहायला मिळेल. सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत त्या ठिकाणी करूया. संध्याकाळचं सत्र आणि त्याला मात्र सुरुवात आणि इथून झाली. आपण पाहतोय स्वर्गवासी नंदू प्रतीक 11 कराडे बुद्र आयोजित करतात स्मृती चषक आणि डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. सकाळी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि तिथून आता सी गटातील ही शेवटची मॅच आपल्या भेटीला येईल. इथून ही मॅच संपल्यानंतर बी गटाला सुरुवात होईल. परंतु ही मॅच कमालीची देखील पाहायला मिळेल. एका बाजूला मरिया गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय बल्लालेश्वर आले आंबेवली. एवढी मोठी बॅटल आजच्या मैदानात आपण आजच्या दिवसामध्ये मैदानात पाहणार आहोत. पाचला सुरुवात होईल. चला बॅटल मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. ही कपाईची स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय आणि डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहतोय. कासपचं भव्य मैदान. आता मैदान कमी उरलीत परंतु काही रजनीकांत माली यांचा देखील आभार व्यक्त करतोय. सुसज्ज मैदान आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. आता इथून स्पीडअप करणं गरजेचं आहे. मॅचला सुरुवात होईल. याबाबतचा पहिलाच बॉल पंचांचा विंग्स ओपन केलं. वाईटचा इशारा या ठिकाणी गेला. वाईट बॉल पहिल्याच बॉल वरती. इथून क्लॉक स्वेट होईल. 4:52 या ठिकाणी झालेत. विकेट डाऊन झाले. पहिला झटका या ठिकाणी बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. साहिल मात्र बाद झालेत. एक धावाली आणि पहिल्या बॉलवरती विकेट देखील आपण पाहिली. लास्ट बॉलवरती बॅटर दाखल झालेत आता मैदानाच्या आतमध्ये. शुभम साहिल मात्र बाद झाले. निखिल जो आहे नॉस्टा गेट वरती. मरे गुलसुंदे म्हटलं ते चांगल्या फॉर्म मध्ये असणारी बॅटिंग लाईन स्ट्रॉंग या टीमची. सातत्यानं हे खेळ आपण पाहिला. पाकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून वट शॉट. कमाईचा फटका खेचला बॅटर शुभमनं आणि आल्या आल्या ठोकलाय त्यानं चौकार. चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल आता 5 या अंकावरती. 5 धावा धावफलकावरती. कल्पेश हलपतराव यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहज स्वागत आहे. कल्पेश हलपतराव यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. रितेश बोंबले या ठिकाणी तुम्हाला इन्व्हाइट करतायत. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहज स्वागत आहे. कमाईचा वेगवान बॉल पाहायला मिळाला लास्ट बॉल वरती. यावेळेचा बॉल अगदी स्लॉट मध्ये त्याला पाक केलं बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये आणि ठोकला शुभमनं षटकारानं. चौकारानंतरचा हा षटकार. रोहितजी गायकर सर यांना नक्कीच आपण रात्रीच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. मयूर पाटील देखील मॅचचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत. आमचे परम मित्र आहेत. त्यांचं स्वागत आपण करूया. परंतु या ठिकाणी षटकार आला का बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून आक्रमणाला सुरुवात केलं शुभमने. आधीच म्हटलं की विस्फोटक बॅटिंग लाईनअप आहे या टीमची आणि ते देखील सातत्यानं आपण पाहिलं. टीमची टोटल 11 वरती जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू फेकले. तर मग पॉवर प्लेच्या षटक्याचं हरियमनं. अवचा बॉल हडवा बॅटना फटका. डीप स्क्वेअर लेगला चाललाय. खाली क्षेत्र आहे. लॉंग चेस आहे फिल्डरसाठी. तो फंबल झालाय. डबल कंप्लीट केले या ठिकाणी. 2 धावा आल्या शुभमच्या बॅट मधून. का बॅटिंग सुरू आहे. टीमची टोटल 2च्या मदतीने वाढेल होईल ती. 13 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 13 रन्स ऑन बोल्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी जरूर गमावलाय साहिलच्या स्वरूपामध्ये. साहिल देखील दर्जाचा बॅटर परंतु गोल्डन डकचा शिकार तो देखील ठरला आणि पहिलाच बॉल फेस करत असताना तो देखील बाद झाला. पण तदनंतर आलेला शुभमनं आक्रमण केलंय. चॉप केलं बॉलला. गलीचा क्षेत्ररक्षक या बॉलवरती आलाय आणि एक सिंगलच कंप्लीट या ठिकाणी केल्या.
टीमचे टोटल 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन स्क्रीन वरती रित्वी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ग्राफिक्स देखील आपण पाहू शकतो आणि बरेचसे प्रेक्षक देखील जोडले गेलेत ऑनलाईन. त्याचं स्वागत आपण करूया. परंतु या बॉलवरती सबमरीन डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. अगदी ऑब्स्टिकच्या बाजूने निघून जाणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न फसला. हा डॉट बॉल या ठिकाणी आलाय आणि पहिला ओव्हरचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम मर्याई गोलसंदे जाऊन पोहोचले ती 14 या अंकावरती. हरिओमनं पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला. इथून आपण जर पाहिलं गेलं सातत्यानं आक्रमण चालूच ठेवायला लागेल, कारण समोर असणारी बल्लाळेश्वर आली आंबेले टीमकडे बॅटिंग लावणं त्यापेक्षाही मी तर म्हणेन विस्फोटक आहे. त्यामुळे इथून या ठिकाणी आक्रमण करावं लागेल. मर्याई चांबिवली, माफ करा, मर्याई गुलसुंदे या टीमला. मर्याई गुलसुंदे आपण जी टीम पाहतो, मर्याई जांबिवली नेहमीच चर्चेस असणारी टीम राहिली, कारण सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये ते देखील आहेत. परंतु शुभम त्याचा उल्लेख केला, त्याने प्रभावित केलाय, कारण चांगला खेळ त्याचा राहिला. 14 धावा लास्ट मॅच मध्ये. खरं तर काय घडलं, कारण 65 धावा भरपूर साऱ्या होत्या, पण बलाढ्य नाणेवली टीमनं कारण टीमला पराभूत केलं लास्ट मॅच मध्ये. मनीष दाखल झालाय दुसऱ्या षटकासाठी, तो देखील आलाय बॉलिंग ट्रॅक वरती तयार. सर बॅटनं फटका उडवलं जरूर. वाईड इश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, परंतु ज्याच्या डोक्यावरून बॉल चालला ट्रॅव्हल करला आउट ऑफ द रो. 1 बाउन्स सीमारेषा पार या बॉल वरती आलाय. शुभम थांबायचं नावच घेत नाही, त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. आणखी एक चौकार पाहायला मिळाला. काय कबालीचा स्ट्रोक, फुल लाईनचा बॉल, त्याच्यावरती बॉटम हँडचं योग्य वापर पाहायला मिळाला. टीमला अगदी योगदान देत असताना शुभमला आपण पाहतोय. टीमची टोटल आता पोहोचले 18 अंकावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. पर्यायी गुलसुंदे, शुभम पात्र काय खेळ चालू आहे. सर बॅटनं पुन्हा एकदा फटका. क्षेत्ररक्षक आहे, परंतु इंटू द गॅप साईज स्क्रीन वरती आलाय. साईलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार आणि गुणवत्ता सिद्ध करणारा शुभमची हा चौकार. अजून एक चौकार पाहायला मिळाला. चौकारांचा पाडा पाठ करून आलाय की काय शुभम, असं वाटू लागलाय. कारण हा देखील चौकार पाहायला मिळाला. टीमची टोटल आता पोहोचले ती 22 अंकावरती. 22 22 धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज आहे, जर आपण पाहतो ना, मनीष वरती आक्रमण चढवलं जात आहे. वेल एक्सपिरियन्स अगदी बॉलर आहे टीमचा, परंतु आता थोडासा महागडा. त्याचा बॉल वेगवान, वेग भरपूर दिला. लाईन खराब. या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांचा आला. विंग्स त्यांनी देखील ओपन केलं आणि वाईट बॉल. टीमच्या टोटल एक्स्ट्राची धाव ऍड केली जाईल. आता 23 धावा इथून धावफलकावरती लागल्या जातील. थोडसा अगदी बॉलिंग लाईन डबल आहे शुभम. यावेळेचा बॉल उंचावरती गेलाय. उंचीचं जास्त आहे, लांबी किती आहे, एलिमिनेशन कमी, आणि ज्याने अगदी धुमाकूळ घातला होता, सुरुवात केली होती, तर शुभमला गोलसुंदे टीमच्या पडदावाला मैदानाच्या बाहेर. बिग विकेट डाऊन. शुभम बॅक टू द गाउट. मोठा झटका याकडे बसलाय. एलिमिनेशन कमी मिळालं. गोलंदाजाचं कौतुक असेल, अगदी सुरुवातीच्या 2 बॉलवरती चौकार येऊन देखील सुद्धा मनीषनं कमबॅक केलाय या मॅच मध्ये. ओव्हर मध्ये मी तर म्हणेन 23 वरती हा दुसरा झटका बसला बॅटिंग करणाऱ्या मर्याई गुलसुंदे या टीमला. शुभम मात्र बाद 6 मध्ये 21 योगदान त्यांनी दिलं. 6 मध्ये 21 योगदान. कमालीची बॅटिंग, त्याच्यामध्ये मोठे फटके, शॉर्ट बट स्वीट इनिंग्स शुभमची पाहायला मिळाली. अतिश दाखल झालेत न्यू बॅटर. इंडिया नंबर 4 वरती आता निखिल नॉस्ट्रक एंड वरतीच उभा. निखिलकडे भरपूर सारा एक्सपिरियन्स आहे. इथून निखिल आणि अतिशला खेळ चालवावा लागेल मर्याई गोलसुंदे टीमचा. इथून धावा अगदी चांगल्या आहेत. चांगला स्टार्ट शुभमनं दिलाय साहिल बाद झाल्यानंतर, त्यामुळे 23 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 विकेट गमावल्यात. त्यावरचा बॉल बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फसला. सबमरीन डिलिव्हरी. आणखीन एक अगदी माफ करा, या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय आणि लाईन भरकटलेत गोलंदाज यावेळेस. मनीष हे सातत्यानं होत असताना पाहिलंय, कारण ऑब्स्टिकच्या लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो फसला गेलाय. यावेळेसचा बॉल उडवलं जरूर, लॉब केलंय, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला, त्याने टिपलाय झेल आणि संपवलाय. आणखीन एक बॅटरचा खेळ. आणखीन एक झटका पाहायला मिळाला. अगदी बॅटला करता स्लाइस केलं, बॅटचा फेन्स ओपन केला, पण ताकद अपुरी पडली या फटक्या मागे. शॉट पूर्णपणे कन्वर्ट केला असता अगदी अतिशनं आणि ती विकेट गोल्डन डकचा शिकार. अजून एक बॅटर पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या मर्याई गोलसुंदे टीमला अगेन्स्ट करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे बल्लाळेश्वर आली आंबिवली या टीमच्या गोलंदाजाकडून. मनीष
पण सुरुवात त्याची खराब होती. व्हाईट बॉल देखील पाहिले, दोन सुरुवातीला चौकार देखील आले, न खचता न थांबता त्यांना देखील स्वतःला सिद्ध केलंय. असं म्हणतात ना, अगदी तुम्ही तुमचं काम करत राहा, अगदी लोक तुम्हाला ओळखत जात असतील, कारण तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध आपोआपच तुम्ही होत असता. आता सिद्ध करण्याची वेळ आहे, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल, लाईन खराब आहे, त्या लाईन भेटतच नाहीये मनीषला. ज्या लाईन वरती गोलंदाजी करायची सातत्यानं तोच प्रयत्न, पण तो असफल ठरला. पारितोषिक या ठिकाणी आलं खरं तर प्रसाद नावडे यांनी जो झेल पकडला त्याच्यासाठी सनी मंडप डेकोरेटरचे अर्थातच सनी शिंदे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. त्या कॅच साडी रनआउटची संधी त्या ठिकाणी होती, परंतु ती गमावली गेल्या. परंतु पाहिलं जाईल या बॉलवरती काय घडलं, आणि 2च धावा या बॉलवरती कदाचित येतील, आणि 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 27 धावा. चला, टाइम अलर्ट आहे, क्लॉक सेट आहे, त्याला विनंती असेल तर स्पीडअप करा. 27 धावा धावफलकावरती लागला. 27 रन्स ऑन अ बोर्ड. एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे. इथून स्पीडअप करावा लागेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा, तब्बल 32 संघ स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहू. बॅकफुटला जाऊन कट केल्या बॉलला, गलीचा क्षेत्ररक्षक चालक आहे, थ्रो देखील अगदी क्विक पाहायला मिळाला, परंतु गॅदर किपरला करता आलं नाहीये, आणि 2 धावा देखील कंप्लीट दिल्यात. एक धाव खरं तर खूप महत्वाची आहे ते बॅटिंग करणाऱ्या गोलसुंदे टीमसाठी. त्यांना त्या धावसंख्येचं महत्व माहिती आहे. या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा, जिथे 1 होती तिथे 2 मिळाल्या, आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 29 या अंकावरती. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या ठिकाणी 2 षटकं संपलीत आणि 29 धावा धावफलकावरती आहेत, आणि 3 विकेट गमावल्या त्या मर्याई गोलसुंदे टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना. आता सागर आणि निखिल याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. निखिल जो सलामीला आलाय ना, त्याच्यावरती आता खास लक्ष असेल अगदी सपोर्टर्सचं, कारण इथून आक्रमण होणं 2 ओव्हर्समध्ये गरजेचं आहे, कारण विकेट डाऊन झाला. धावा देखील चांगल्या आहेत अद्यापर्यंत. मी तर म्हणे बॅलन्स खेळ राहिला दोन्ही टीमचा, बॉलिंग आणि बॅटिंगचा विचार केला तर. त्यामुळे इथून 29 वर 3 आहेत. चला, टाइम अलर्ट आहे. जर आपण विचार केला तर 4:51 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय. पुन्हा एकदा क्लॉक तुमच्यापर्यंत पोहोचवते, त्यामुळे 20 मिनिटं त्यानंतर इनिंग संपन्न होणं गरजेचं. बॉल पंचाचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या धावा भरपूर आल्यात. मनीषच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं खूप सारे एक्स्ट्रा धावा काईटच्या आपण पाहिलं, पण एक धाव महत्वाचे. इथून तुम्हाला कमी धावा खर्च करायचा आहेत. जेवढी इन्व्हेस्टमेंट कराल ना सेकंड इनिंग मध्ये, तुम्हाला तेवढ्याच धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे इथून विचार करावा लागेल धावा खर्च करत असताना. याचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा हार्ड लेंथ वरती पडला आणि टॉस होणारा बॉल पाहिला, आणि सरप्राईज केलं मी तर बॅटर निखिल या बॉलवरती. खाता देखील ओपन झाला नाहीये निखिलचा अजून. 30 वरती धावफलक स्थिरावले गेलाय. 3ऱ्या षटकाचा केस सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला आहे शिवा. स्कूपचा फटका, सो ब्युटिफुल, कमाईचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल थांबणार नाही, आउटफील्ड आहे फास्ट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवलं बॅटर निखिल, आणि ठोकला बॉलवरती चौकार. काय कमाईचा फटका पाहायला मिळाला. लास्ट बॉलवरती चौकार. शिवावरती आक्रमण केलं. शिवानं करताना अगदी विचार देखील निखिल नसल घ्या त्यांनी करत राहा बॉलवरती असा शॉट येईल, पण तो एक्झिक्यूट केला चांगल्या पद्धतीनं निखिलनं. टीमची टोटल आता पोहोचेल 34 वरती 3 अशी परिस्थिती आहे. बॅकफुटला जाऊन पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे, गलीचा क्षेत्ररक्षक माफ करा, आणि त्याने पकडला झेल आणि संपवलाय. जो सलामीला आला होता निखिल यांचा केला. आणखीन एक 4था धक्का बसतोय 34 वरती तर बॅटिंग करणाऱ्या मरियाई गुलसुंदे या टीमला. 4था धक्का बसलाय मरियाई गुलसुंदे टीमला. शुभम निखिल देखील बाद झाला. शुभमनं चांगला अगदी स्टार्ट देण्याचा प्रयत्न सुरू केला. साईल बाद झाल्यानंतर इथून आता आक्रमण करावं लागेल, कारण न्यू बॅटर दाखल झालेत. जर्सी नंबर 16 अभि दाखल झालेत आता मैदानाच्या आतमध्ये. प्रणव आलेत न्यू बॅटर आपण पाहतोय. 34 वरती 4 अशी परिस्थिती. शिवाचा षटक. शिवाने अद्यापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. 6 धावा त्यांना देखील खर्च केल्यात.
एक कमबॅक करून देणारं षटक होतं. कमबॅक ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक म्हटलं जातं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कमबॅक केलंय. परंतु असं म्हटलं कौतुक केलं गोलंदाजाचं आणि त्याने फेकला खराब बॉल. आणखीन एक वाईट बराचशा एक्स्ट्राच्या धावा या इनिंग मध्ये आपण पाहिल्या. आधी मनीष आणि त्यानंतर शिवा अगदी शाईन गोलंदाजी करत असताना टीमची टोटल 35-35 लॉस ऑफ 4 विकेट 35 धावा धावफलकावरती. चला टाइम अलर्ट आहे मित्रांनो. गुलसिंग टीम तुम्ही देखील कोऑपरेट करा. वेळेवरती आता आयोजकांनी लक्ष केंद्रित केले सकाळपासूनच मित्रमंडळी. त्यामुळे इथून 35 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 4 विकेट गमावल्यात. अलोंग द कार्पेट हा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक या बॉलवरती येईल, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल बॅटरला आणि या बॉलवरती एकच धाव आली आहे आणि एका धावसंख्येच्या मदतीने आता टीमची टोटल आता पाहायला मिळेल 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑफिशियल स्कोरर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आधी प्रतीक शिर्के यांना पाहिलं, आता संजय बेकावडे सर यात जोडले गेले, त्यांचं स्वागत असेल. ऋतू लाईव्ह यांची संपूर्ण टीम खुलार होता. चॉप केल्या, बॉटम हँडचा योग्य यूज केला. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑफला येईल आणि या बॉलला फील्ड करेल. तत्पूर्वी या बॉलवरती आणखीन एक सिंगल आली आहे. या षटकामध्ये शिवानं अगदी चांगली गोलंदाजी केली, कारण वाईट बॉल त्याने फेकलेत पण त्यापेक्षाही मोठ्या पटकांपासून वंचित मित्रमंडळ या बॅटरला ठेवलं गेलंय. त्याचं कारण राहिलंय अनसेटल बॅटल जे आहेत मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल आता 37 या अंकावरती जाऊन पोहोचले. 37 धावा धावफलकावरती. अबचा बॉल एलिमिनेशन किती आहे, फटक्यामध्ये ताकद किती आहे, ताकद अपुरी पडले. धावा येत नव्हत्या आणि तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला बॅटरनं आणि त्या प्रयत्नानं आलंय अपयश. आणखीन एक झटका बसेल बॅटिंग करणाऱ्या मर्याई गुलसुंदे या टीमला. चला पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. पाणी घेऊन जायचं. तत्पूर्वी आपण पुढील मॅचचा कॉल या ठिकाणी देतोय. खरंतर विनंती असेल टीम आई गारमाता कराडी संघाचा कर्णधार बी पूलला सुरुवात होईल यानंतर, आणि सी पूलची पहिल्या फेरीची शेवटची मॅच आहे. त्यामुळे बी पूलला सुरुवात होईल आई गारमाता कराडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक मोहपाडा या दोन टीम दरम्यान. मात्र बी ग्रुपमधील पहिल्या फेरीतील पहिली मॅच असेल. जसा इनिंग ब्रेक आता होईल, आई गारमाता कराडीचा कर्णधार आणि अष्टविनायक मोहपाडा टीमचा कर्णधार टॉससाठी घ्यायचा आहे. टीमची टोटल 37 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट मॅच आपला पाहायला इथून बी लॉटला सुरुवात होईल. आई गारमाता कराडे खुर्द त्यांच्या विरोधात अष्टविनायक मोपाडा. टीम कॅप्टन सूचना असेल 1 ओव्हर अजूनही बाकी, इनिंग संपेल. आपण टॉस साठी लगेच या. आज आपण पाहिला नियमांचं काटेकोरपणे पालन या ठिकाणी करण्यात आलं. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जातो लगेच. आता आपण फील्ड सेटअप करून घ्या. बल्लालेश्वर आली अंबिले टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 विकेट डाऊन झाले. इथून या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा येतील ते पाहणं अगदी पाहण्यासारखं असेल, कारण इथून धावा जर एखाद दोन मोठे फटके आले तर चांगलं फायटिंग टोटल उभं राहील. कारण या मैदानावरती मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं ना की 65 धावा देखील चेस होताना आपण सक्सेसफुली पाहिल्यात. त्यामुळे या मैदानावरती कोणतेही टार्गेट अगदी डिपेंडिंग टार्गेट नसेल. मैदानाच्या आतमध्ये आता शेवटच्या ओव्हरला सुरुवात केली जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला प्रथम शिंदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि प्रथम शिंदे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. आमचे सनी शिंदे यांच्याकडून जर विकेटची हॅट्रिक झाली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं पारितोषिक असेल सनी शिंदे यांच्याकडून प्रथम शिंदे यांच्यासाठी. नक्कीच त्यांच्या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो आणि ते देखील मॅच एन्जॉय करतात आपण पाहतोय. सनी शिंदे यांचं स्वागत करूया. आणि या स्पर्धेला खरंतर सनी मंडप डेकोरेटर्स आपण पाहतो आणि या स्पर्धेला खरंतर 4 चांद कुठे लावले असतील तर सनी शिंदे त्यांचं की आपण स्वागत करूया. आणि पारितोषिक लगावले गेलं. टीमची टोटल 38 वरती 5. प्रथम शिंदे यावेळेस आक्रमण केलंय. लॉंग ऑनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न. 2 धावा चित्त्याच्या चपलाईने कंप्लीट केल्यात या दोन्ही बॅटरना. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये आता ऍड केल्या जातील. टोटल बनले गेले आता 40 धावा धावफलकावरती. जरूर सनी शिंदे आणि पारितोषिक लगावलंय. प्रथम यांच्यासाठी पारितोषिक असेल प्रत्येक विकेटसाठी 200 आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बल्लालेश्वर आलियम बेवली संघाचा खेळ अद्यापर्यंत चांगला राहिला. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 14 रन्स ऑन बोर्ड. सी गटातील आपण ही शेवटची मॅच पाहतो. इथून आता नेक्स्ट मॅच बी गटाला सुरुवात होईल. यावेळेचा बॉल शॉर्ट पुलचा फटका.
फुल टरलाय सक्सेसफुल आणि या बॅटरनं ठोकलाय सागरनं या बॉलवरती षटकार. अप्रतिम स्ट्रोक, काय कपाईचा स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल खांद्याचा वापर केला परंतु बॅटरनं छोट पुलचा फटका आणि बॉल गेला सीमारेषा पार. षटकार आलाय. टीमची टोटल आता 46 वरती 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा. सागर ज्याने 5 चेंडू फेस केले 13 धावा त्याने देखील केल्यात. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहायला मिळाला. छोटा तीर वार करे गंभीर. शरण्य जरी चढपातळ असला ना तरी अगदी आपण जर पाहिला बॅटिंग आणि मनगटामध्ये भरपूर ताकद या खेळाडूची आहे. त्यांनी दाखवलं स्पीडअप करा. अगदी आली आंबिवली क्लॉक सेट आहे. अगदी 4:51 पहिला बॉल डिलिव्हर झाला त्यामुळे वेल आणि वॉर्निंग तुम्हाला प्रत्येक वेळी या ठिकाणी दिली जाईल. 46 धावा धावफलकावरती लागला. शेवटचं षटक प्रथम शिंदे बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट आलेत. आला तसाच बॉलला पाठवण्याचा प्रयत्न झाला पण सीमारेषेत जवळ पकडलेला अजेल सागर यांना परतावा लागला. आता मैदानाच्या बाहेर बिग विकेट डाऊन. मोठी विकेट डाऊन झाली. सागर यांना परतावा लागेल. बॉटम हँडचा वापर जरूर झाला. ताकद थोडीशी कमी पडली या फटक्या मागे. सागर यांना वाटलं होतं की हा बॉल सीमारेषे पार गेला परंतु बॉटम बॉलचं कनेक्शन चांगलं होतं म्हणून ताकद अपुरी पडली. फलंदाज नक्कीच बाद झालेत. यश मालकर सर आणि सनी शिंदे यांचं 200 रुपयांचं पारितोषिक आता मिळेल प्रथम शिंदे यांना, कारण एक विकेटला 200 होते ते नक्कीच जमा होतील. नक्कीच युवोद्योजक सनी शिंदे यांच्या माध्यमातून प्रथमसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रोत्साहन ते देखील देतात. मॅचच्या बाहेर राहून आपल्या टीमच्या गोलंदाजांना इथून आपण पाहिलं 46 धावा धावफलकावरती आहेत. यावरचा बॉल फुलालेंचा बॉल व्ही शेप मध्ये फटक्याला खेचलाय. बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय प्रथम शिंदेनं. हा शिंदे सरकार मैदानाच्या आतमध्ये आता हा बोलबाला त्यांचा पाहायला बोलतोय. बाहेर सनी शिंदे, मैदानाच्या आतमध्ये प्रथम शिंदे. लगातार 2 विकेट हॅट्रिक. अजून एक 200 रुपये ऍड झालेत. 400 रुपये तब्बल मिळालेत. पण आणखीन एक विकेट आली तर नक्कीच 1000 रुपयाचा पारितोषिक असेल सनी शिंदे यांच्या माध्यमातून. चला बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल 46 वरती 7 विकेट गमावल्यात. मर्याई गोलसुंदे टीमनं आता अडचणीमध्ये आणलंय थोडस या स्लॉगरच्या षटकामध्ये. आता उलट फेर सुरू झालाय. या षटकामध्ये आपण भरपूर सारा दावा पाहिले असतील परंतु आता स्लॉगरच्या षटकामध्ये प्रथम शिंदेने कमालीची बॉलिंग केली. विकेट हॅट्रिक वरती अगदी गोलंदाज होता पाहिला जाईल रनआउटच्या स्वरूपात. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल बॅटरला आणि आणखीन एक झटका बसतो. ओव्हर हॅट्रिक जरूर झाली परंतु अगदी विकेट हॅट्रिक पासून गोलंदाज प्रथम शिंदे खरं तर वंचित राहिला. बॅटर कोणता आउट असेल नक्कीच रनआउटची विकेट या ठिकाणी बहाल केली जाईल. चला लगेच पाठवा. टॉस या ठिकाणी केला जाईल. तनय मात्र बाद झालाय. 46 धावा धावफलकावरती. काही चेंडूचा खेळ धून बाकी आहे. काय गोलंदाजी केली प्रथम शिंदेना अद्यापर्यंत. यंग खेळाडू आहे. आणखीन एक विकेटची संधी आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे पोहोचणार नाहीयेत. पण चेंडू चालाय सरळ निघून 1 बाउन्स सीमारेषा पार. या बॉलवरती आलाय. शेवटच्या बॉलवरती मोमेंटम शिफ्ट करणारा मर्याई गोलसुंदे टीमसाठी आज चौकार. टीमची टोटल पोहोचले ती 50 धावसंख्येवरती. सांघिक अर्धशतक शेवटच्या बॉलवरती चौकाराच्या साहाय्याने कंप्लीट झालाय. मर्याई गोलसुंदे टीमचा आता सेकंड इनिंग मध्ये बल्लालेश्वर आली आंबिवली टीमला करावा लागेल 24 बॉल आणि 51 धावसंख्येचा पाठलाग. टॉस इकडे केला जाईल. आई गारमाता कराडे आणि त्यांच्या विरोधात अष्टविनायक मोपाडा. परंतु आपण पाहतोय 2-51 चा पाठलाग. परंतु प्रथम शिंदेने काय गोलंदाजी केली. 2 विकेट जरी त्याने मिळवल्या आणि 13 धावा खर्च केल्या परंतु कमाईची गोलंदाजी राहिली या यंगस्टारची आली आंबिवलीच्या. आणि आता इथून 51 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजे बल्लालेश्वर आली आंबिवली टीमला. सुरुवात कशी राहील, सुरुवात स्टार्ट कसा राहील हे महत्वाचं होतं कारण कोणतंही काम
अथवा आपण पाहायला गेलं खेळ असो त्याच्यामध्ये सातत्य सुरुवात या गोष्टी खूप महत्वाच्या बनत असतात. त्यामुळे सुरुवात धमाकेल झाली तर नक्कीच त्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. याचा उदाहरण मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 65 धावा सक्सेसफुली आई गावदेवी नाणेवली या टीमनं चेस केला कराड टीम समोर. त्यामुळे या धावा देखील चेस होतील का. 24 बॉल आणि आता 51चा पाठलाग करावा लागेल. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो ते म्हणजे बल्लालेश्वर आली अंबिवली या टीमला पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय. खरं तर युवा उद्योजक सनी शिंदे यांच्याकडून 400 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रथम शिंदे यांच्यासाठी 2 विकेट त्यांनी घेतल्यात आणि प्रसाद नावडे त्यांचे चांगले मित्र आहेत त्यांच्यासाठी कॅचसाठी 200 रुपयांचं पारितोषिक ते पारितोषिक आता जमा झालेलं आहे. मॅच संपल्यानंतर आपण त्यांना देणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण आता वळूया. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये असं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मैदान के अंदर चलते हैं सभी का स्वागत करेंगे. स्वर्गीय नंदू प्रतीक मेमोरियल ट्रॉफी 2026 बहुत ही बढ़िया ये प्रतियोगिता डे नाइट फॉर्मेट 32 टीमों का पार्टिसिपेशन 4 ग्रुप आपको देखने को मिलेंगी और सी ग्रुप का ये पहले राउंड का आखिरी मुकाबला मैदान के अंदर शुरू है. मरियाई गोसुंदे के सामने मैदानी जंग में 2-2 हाथ करते हुए बल्लाश्वर आई अंबिवली ये 2 टीमें आपको नजर आएंगी. टॉस जीता था टीम आई अंबिवली ने फैसला किया था पहले गेंदबाजी का. बल्लेबाजी करने का आमंत्रण कबूला. मरियाई गोसुंदे ने रन संख्या बनाई 50 रन स्कोर कार्ड के ऊपर. आने वाली 24 गेंदे 51 का लक्ष्य रखा गया है बल्लाश्वर आई अंबिवली के सामने. सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको दाखिल होती हुई नजर आएगी. दोनों बल्लेबाज यहां से तैयार हो चुके हैं. स्ट्राइक एंड पर होंगे हरिओम और उनके साथ स्वप्निल. ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है बल्लाश्वर आई अंबिवली की. हरिओम के साथ स्वप्निल. P1 की पहली ओवर की भागदौड़ को संभालने के लिए मरियाई गुलसुंदे की तरफ से गेंदबाज बॉलिंग ट्रैक पर आई आतिश. टीम ऋत्वी लाइव इस टूर्नामेंट को लाइव कवरेज कर रही है. जितने दर्शक लाइव घर बैठे मोबाइल स्क्रीन टीवी स्क्रीन पर टूर्नामेंट को एंजॉय कर रही है उनका भी स्वागत. पहली गेंद थी अक्रॉस द लाइन. आड़े बल्ले से खेला है डीप फाइन लेग बाउंड्री लाइन को क्लियर करते हुए स्वैग से स्वागत. पहली गेंद पर पहला 4. कमाल की शुरुआत थी. हाफ ट्रैकर बॉल थी. शॉर्ट आर्म पुल किया. फाइन लेग जोन पावर प्ले है. 30 यार्ड सर्कल के बाहर मात्र 2 खिलाड़ी पावर प्ले का फायदा उठाने में कामयाब हुए हरिओम और उनके बल्ले से आपको 4 रन यहां से बनते हुए नजर आएंगी. 4 के साथ शुरुआत हुई है. शुरुआत जब अटैकिंग स्टार्ट के साथ होती है तब आपको एक अच्छा मोमेंटम मिलता है रन चेस में और वही अटैकिंग शुरुआत दिलाने की कोशिश हरिओम ने की अपनी टीम को. पहली गेंद पर 4 आई. गेंदबाज थोड़े से दबाव में आतिश आपको नजर आएंगी. एंगल को बदला है. पहले राइट आर्म वो राउंड द विकेट वाले एंगल से शुरुआत की थी. अब एंगल को चेंज किया. ओवर द विकेट वाला एंगल यूज करेंगे राइट आर्म के साथ. अगली गेंद करेंगे. स्पीड अप मेंटेन रखना है. पहली गेंद गिरी थी 5-18 को. अक्रॉस द लाइन यहां से भी गई जरूर. जड़ में डाली थी गेंद. एक चिकी सिंगल मैदान के अंदर यहां से आपको कंप्लीट होती हुई नजर आएगी. सिंगल डबल भी बहुत महत्वपूर्ण है. इंटरनेशनल क्रिकेट में आप देखते हैं बड़े खिलाड़ी 4-6 मारने के बाद सिंगल डबल लेते हैं. स्ट्राइक रोटेट करते हैं. अपने पार्टनर को मौका देती है ताकि अपने आप को वो गेम टाइम मिल सके. गेम टाइम भी बहुत जरूरी है. यू नो व्हेन यू गॉट दैट गेम टाइम योर इनिंग विल बिकम बेटर. ये हमेशा हम कहते हैं जब आपको वो गेम टाइम मिलेगा आपकी पारी अच्छी होगी और वही करने की जरूरत होती हुई. 1 रन के साथ टीम की रन संख्या आगे. गेंदे हुई है 2 रन बनी है 5 अभी तक. ऑफ साइड के ऊपर अटैक किया. ऊंचाई ज्यादा दूरी कम. शॉर्ट कवर पॉइंट पर खिलाड़ी आएंगे. नहीं करेंगे कोई गलती. द कैच हैज बीन टेकन एंड स्वप्निल इज गोइंग बैक टू पवेलियन. गोल्डन टक पहला झटका. गोल्डन डक पहला झटका. स्वप्निल खाता खोल नहीं पाई है.
वेरी फर्स्ट बॉल जो अपने इनिंग में फेस कर रहे थे, कैच थमा बैठे, शॉर्ट कवर पॉइंट पर अच्छा कैच कैरी किया गया और उसकी वजह से स्वप्निल वापस जाएंगे नंबर 3 के ऊपर। मनीष मैदान के अंदर यहाँ से दाखिल किए गई है। टीम की रन संख्या बनी है 3 गेंदों के बाद मात्र 5। एक विकेट को लूज जरूर किया है बैटिंग करते हुए टीम ने। कमबैक किया है गेंदबाज अतीश ने। पहली गेंद पर जब 4 आए थे ऐसा लगा था ये ओवर बहुत सारे रन वाला हो सकता है, लेकिन अतीश का माइंडसेट कुछ अलग था। उन्होंने कमबैक किया और कमबैक करने के साथ बल्लेबाजों को खामोश भी किया। पहली सफलता मिली, पहला ब्रेक थ्रू मिला है। अब मनीष आए, आते ही स्लॉट वाली गेंद को उड़ाया था। खिलाड़ी थे डीप में, क्या रोका है या नहीं, बातें चेक जरूर की जाएंगी। दर्शक है, यस फेयर रोका है। दर्शक वहां पर हमारे जरूर है, उन्होंने बताया कि फेयर रोका है यहां से, यानी कि रन यहां से मिलेंगे मात्र 2। मनीष गायकर पहली गेंद पर स्लॉट वाली बॉल थी, अटैक किया, थोड़ी सी ताकत कम, वाइडिश लॉन्ग ऑन पर एक हाथ से उस गेंद को रोका। कमाल का एफर्ट था खिलाड़ी का। फुल टॉस थी, मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ, ये हाथों में बल्ला घूमा, टॉप एज लिया। नाखुश होंगे अपने आप से मनीष गायकर। दूसरा झटका लगता हुआ बल्ला ईश्वर आई अंबिवली टीम को। दूसरा विकेट लूज किया मनीष गायकर, नाखुश है। लोअर फुल टॉस बॉल थी, वो लोअर बैक फ्लिप से आपको वो गेंद उठानी पड़ती है हवा में। वो बल्ला उन्होंने घुमाया जरूर था लेकिन कनेक्शन हुआ नहीं, उसी की बदौलत आपको ये विकेट चाहता हुआ नजर आया। विकेट नंबर दूसरा डगआउट में लौटे है। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर बनी है। विकेटें गई अभी तक 2 गेंदे हुई है इस ओवर में 5। समीकरण आपको बदलता हुआ नजर आएगा। 51 को चेस करना है, गेंदे बचेंगी 19, जीतने के लिए 44 रनों की होगी जरूरत। अगर छक्कों की हैट्रिक होती है, 3 गेंदों पर 3 छक्के अगर बैक टू बैक आते हैं तो सनी शिंदे की तरफ से 1000 का इनाम है। लोअर फुल टॉस थी, ड्राइव किया कवर की दिशा में, शॉट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी चिकिस सिंगल मैदान के अंदर दौड़कर कंप्लीट किया जाएगा। बाय दिस 1 रन दिस इज द एंड ऑफ द फर्स्ट ओवर। टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 51 का पीछा करते हुए 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। समीकरण बनेगा, आने वाली गेंदें होंगी 18 और जीतने के लिए आपको यहां से बनानी है 43 रन। 18 गेंदें 43 रनों की जरूरत मैदान के अंदर। पहली ओवर में बनी है मात्र 8। 51 को आपको चेस करना है। पहला ओवर पहली गेंद पर 4 आए थे, लेकिन उसके बाद अगली 5 गेंदों पर मात्र 4 आए, उस पर 2 विकेट भी आए। स्वप्निल और मनीष गायकर ये 2 खिलाड़ी डगआउट में लौटे मैदान के अंदर। अब हरिओम और उनके साथ रितेश, ये जोड़ी आपको यहां से नजर आएगी। गेंदबाजी में परिवर्तन किया, दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज शुभम आपको आते हुए नजर आएंगे। शुभम क्या दिखाएंगे गेंदबाजी का दम, ये तो समय बताएगा। स्पीड अप रखना है प्लीज, पनिशमेंट होगी। टाइम अलर्ट है, पहले ओवर के लिए अभी तक 6 मिनट हुए हैं। हाफ ट्रैगर बॉल थी, बैकफुट से स्क्वायर कट किया, शॉर्ट पॉइंट के सिर के ऊपर से डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद रफ्तार के साथ आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी। गेंद को रोका जरूर है। 3 रन लेने की कोशिश मैदान के अंदर जरूर की गई और 3 रन यहां से आपको सक्सेसफुली कंप्लीट होते हुए भी नजर आएंगे। 3 रन आए इस गेंद पर। देखिए 11 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आपको आता हुआ नजर आएगा। 11 का आंकड़ा जब भी स्कोर कार्ड पर आता है तो फ्लैशबैक्स में अगर हम चाहते हैं 2011 का क्रिकेट वर्ल्ड कप हिंदुस्तान ने 28 सालों बाद जो जीता, उसकी यादें हमेशा ताजा होती है। MS धोनी finishes off in style. The party started in the dressing room and India lived the World Cup after 28 years. ये सुना था अपने सर रवि शास्त्री इनकी जुबानी, वो यादें मैं ताजा करता हूं जब भी 11 का आंकड़ा आता है। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए अक्रॉस लाइन गए थे, फिर एक बार आड़े बल्ले से खेलना चाहा मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स की स्टाइल में स्ट्रोक को एग्जीक्यूट करना था, लेकिन कनेक्शन नहीं है। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, ये हमेशा कहा जाता है डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंदे खेलना मना है आपके लिए। यहां से ऑन साइड पर ड्राइव, अभी भी रनों के लिए संघर्ष करती हुई टीम बल्लाश्वर आई अंबिवली। जितना बड़ा संघर्ष होता है उतनी बड़ी जीत होती है, इस बात का जिक्र हमेशा हम करते हैं। लेकिन यहाँ पर अब आपको संघर्ष करना नहीं है, सिर्फ आपको रिजल्ट भी चाहिए।
रिस्क इक्वल टू रिवॉर्ड, ये हमेशा कहा जाता है। बड़े हिट का अब आपको रिस्क लेना पड़ेगा, रन बनाने पड़ेंगे टीम के लिए, जब जरूरत है तब आपको संकट मोचक बनना पड़ेगा। पल्ला घूमा, यहां से कमाल की डिलीवरी, क्विक आर्म, फास्ट एंड फ्यूरियस, पलक छपकते निकल गई है विकेट कीपर के पास। डॉट गेंद को बिंदी गेंद कहती है, डॉट गेंद पर 0 नंबर होता है एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू। यहां पर खराब गेंद थी, छोटी गेंद थी, ऑन साइड पर लॉब किया, डीप में खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए। वाह क्या बात है भाई, मरियाई गोसुंदे टीम 3 बाउंड्रीज उन्होंने रोकी है। बल्लाश्वर आई अम्बेली टीम के साथ आज नसीब थोड़ा सा नहीं है, लक फैक्टर उनका साथ नहीं दे रहा, क्योंकि 3 बाउंड्रीज अभी तक रोकी है। एक रोकी डीप बैकवर्ड पॉइंट पर, एक रोकी डीप वाइडिश लॉन्ग ऑन पर, एक रोकी डीप फाइन लेग पर, तीनों बाउंड्रीज रोकी और रन बचाई है। ये बता रहा है कि फील्डिंग कितनी अच्छी है मरियाई गोसुंदे की। ओहो, ऑन साइड पर उड़ाया, ये ऊंचाई भी है, दूरी भी है, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, गेंदबाज को दिखाया आसमान, 6 रन मिलेंगे। मस्ट नीडेड सिक्सर जो यहां से आता हुआ रितेश के बल्ले से, और इन्हीं 6 के साथ 2 ओवर का खेल होगा समाप्त। टीम की रन संख्या बनेगी 20 रन, 20 रन्स इज ऑन टोटल। समीकरण यहां से बनेगा, आने वाली गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए 31, 31 रनों की जरूरत मैदान के अंदर है। और सनी शिंदे की तरफ से हर एक छक्के के लिए 200 का इनाम है, और सिक्सर की हैट्रिक अगर होती है 1000 का इनाम जरूर सनी शिंदे की तरफ से दिया जाएगा। जो एक 6 आया उनके लिए 200 का इनाम है। ये छक्का जो लगाया था रितेश ने, उनके लिए 200 का इनाम जरूर आया सनी शिंदे इनकी तरफ से, और सिक्सर की हैट्रिक अगर होती है तो 1000 का इनाम भी उन्होंने लगाया। फिलहाल 12 में 31 की जरूरत है। 12 में 31, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ऊंचाई ज्यादा, दूरी कम, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। हरिओम को भी डगआउट का रास्ता दिखाया गया, तीसरा छटका आई अम्बिवली टीम को। क्या कमाल की डिलीवरी थी, एक्शन रिप्ले में हमने देखा पूरी तरीके से वो अपर आर्म आता है उसके साथ जड़ में गेंद, यहां से ड्राइव जरूर किया जाएगा। डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, हल्का सा फंबल हुआ, 2 रन लेने की कोशिश थी, 1 रन यहां से मिलेगा। जितेंद्र पाटील अनंत वाघ साहेब या ठिकाणी आहेत। वाइड गेंद जरूर आई थी, उसके बाद डॉट बॉल आई, उसके बाद एक सिंगल आया। 3 गेंदें अभी तक इस ओवर में हुई जरूर है। और रन संख्या की बात करेंगे तो 22 रन टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर। समीकरण यहां से आपको फिर एक बार बदलता हुआ नजर आएगा। 9 balls remaining, needed 29 runs to win for team बल्लाश्वर अम्बिवली। 9 गेंदे 29 रन। यहां से बड़ा हिट लगा, एक और कैच की संभावना, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, ये कैच नहीं है, मैच भी हो सकता है। एक और विकेट।
3 ओवर का खेल हुआ है समाप्त। टीम की रन संख्या बनी है 26 रन बनी है स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदे 25 रनों की जरूरत यहाँ से भी जीतने के लिए होगी टीम बल्लाश्वर आई अंबेवली को। शिवा राठौड़ को अब हिटमैन बनना पड़ेगा आज। शिवा राठौड़ को बनना पड़ेगा हिटमैन। और ये राठौड़ ने मैदान के अंदर आते ही आक्रमण किया। बताया कि पिक्चर अभी बाकी है 6 रन। कमाल का खेल होता हुआ यहाँ से शिवा राठौड़ के द्वारा अपनी टीम को जीवित रखा इस खिलाड़ी ने। गेंदें बचेंगी 5 और मैदान के अंदर जीतने के लिए 19 रनों की जरूरत अब आपको यहाँ से नजर आएगी। मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता। हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिनके कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। आपको कर्म अच्छे करने पड़ेंगे तो आपकी टीम रोशन होगी इस मैच में। ओह हाफ टैगर बॉल थी, पुल का शॉट था, ये बल्ला और गेंद का संपर्क नहीं। डॉट गेंद की समाप्ति। वापसी हुई ईट का जवाब दिया करारे पत्थर के साथ। गेंदबाज विघ्नेश ओवर नंबर 4 को लेकर आई है। टीम मरियाई गोसुंदे का भविष्य विघ्नेश के हाथों में होगा। गेंदे थी 6 बनाने थे 25। पहली पर आई 6, दूसरी आई डॉट, यानी गेंदे बचेंगी 4। 19 रनों की जरूरत। 2016 का वर्ल्ड T20 आएगा फाइनल। इंग्लैंड वेस्ट इंडीज का मुकाबला। कार्लोस ब्रैथवेट के 4 छक्के मुझे याद आती है। यहाँ पर शिवा राठौड़ क्या वो 4-6 मार पाएंगे? फिलहाल तो लॉफ्ट किया, ऊंचाई ज्यादा दूरी कम। ये आई विकेट, पकड़ा है कैच और टीम मरियाई गोसुंदे ने पकड़ा है ये मैच। रन संख्या वहीं पर रुकी है 32। 32 रन स्कोर कार्ड पर। गेंदे बचेंगे अब 3 और बनाने है 19 रन। 3 गेंदे 19 रन। वाह क्या बात है। आप रफ्तार देखिए, एक्स्ट्रा पेस बीटन द बैटर। ये सिचुएशन को आपने देखा, पूरी तरीके से खामोश रखा है। रफ्तार का सौदागर बनते हुए विघ्नेश, ये खिलाड़ी डेथ ओवर स्पेशलिस्ट रहा है मरियाई गुसुंदे के लिए। अच्छी गेंदबाजी होती हुई इस ओवर में अभी तक। ओहो हो क्या बात है। एक और बढ़िया गेंद, एक और डॉट बॉल। रन आउट के तौर पर ये विकेट अब आपको यहां से जरूर देखने को मिलेगा, लेकिन मात्र एक गेंद ही बची है। एक गेंद ही बची है अंपायर। चलिए स्पीड अप रखिए थोड़ा सा। अगले मैच में आई गारमाता कराड़ी और अष्टविनायक मोहपाड़ा, ये दोनों टीमें आपको इन एक्शन में नजर आएंगी। यहां पर ये आई बाउंसर, ये आई डॉट बॉल और इससे डॉट बॉल के साथ मुकाबला अब आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। हार्ड लक टीम बल्लाश्वर आई अंबेवली, बेटर लक नेक्स्ट टाइम एंड many congratulations फॉर द विन फॉर टीम मरियाई गोसुंदे. तत्पूर्वी सनी शिंदे युवा उद्योजक यांनी पारितोषिक लगावलं होतं, ते पारितोषिक आपण देऊया. प्रथम शिंदे यांना 400 रुपये आहेत. सनी शिंदे यांनाच विनंती आहे की सनी शिंदे आपणच या आणि आपल्या शुभ हस्तेच द्यायचे आहेत. 400 रुपयात या ठिकाणी प्रथम शिंदे यांना आणि प्रसाद नावडे यांनी जो कॅश पकडला होता त्यांच्यासाठी 200 दिलेले आहेत युवा उद्योजक सनी शिंदे यांनी. सनी शिंदे या आपणच आपल्या शुभ हस्ते द्या.